स्वराज्याचा जिने घडविला विधाता, स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ते स्वराज्य, धन्य जिजामाता, धन्य ते स्वराज्य, धन्य जिजामाता. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, मी आज येथे राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माझे 2 शब्द अर्पण करणार आहे. मंडळी, जिजाऊ म्हणजे केवळ एक नाव नाही, तर 12 जानेवारी 1598 रोजी लखुजीरावांच्या पोटी जन्मलेली एक धगधगती मशाल होती. ज्या काळात चहूकडे अंधार पसरला होता आणि माया बहिणींची अब्रू सुरक्षित नव्हती, त्या काळात जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी केवळ शिवबांना जन्म दिला नाही, तर त्यांच्या रक्तामध्ये स्वराज्य हा शब्द भिनवला आणि अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले. लहानपणापासूनच त्यांनी शिवबांना रामायण व महाभारतातील गोष्टी सांगत त्यांच्या मनामध्ये अन्यायाविरुद्ध चीड निर्माण केली आणि रयतेवर प्रेम करण्याचा मंत्र दिला. शहाजी महाराज मोहिमेवर असताना जिजाऊंनी पुण्याच्या ओसाड जमिनीवर सोन्याचा नांगर फिरून विखुरलेल्या मावळ्यांना एकत्र आणण्याची शक्ती दिली. मंडळी, जिजाऊ एक कुशल राजकारणी आणि योद्धा तर होत्याच, पण एक आई म्हणूनही त्यांनी खूप मोठा त्याग केला. स्वराज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. मंडळी, जर जिजाऊ नसत्या तर आज आपले देव्हारे सुरक्षित राहिले नसते आणि हा रांगडा महाराष्ट्रही दिसला नसता. स्त्री शक्ती आणि आदर्श मातृत्वाचे जिवंत प्रतीक असलेल्या राजमाता जिजाऊ आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात जिवंत आहेत. अशा या वाघिणीला, हिंदवी स्वराज्याच्या जननीला माझे कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व यासारखी इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर हे भाषण आवडलं असेल तर कमेंटमध्ये जय जिजाऊ नक्की लिहा.